नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे हॉटेलमध्ये सहपरिवार जेवण, सेलिब्रेशन, पार्टी आणि गर्दी. पण धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात नव्या वर्षाची सुरुवात एका वेगळ्याच पद्धतीनं झाली आहे. महिला सामाजिक कार्यकर्त्या मयुरी पैलवान यांनी 1 जानेवारीला आपला वाढदिवस बेघर, अनाथ आणि मनोरुग्ण व्यक्तींसोबत साजरा करत माणुसकीचा संदेश दिलाय. उमरगा तालुक्यातील गुंजोटी रोडवरील आनंदी फाउंडेशन, जिथे बेघर, बेवारस आणि मनोरुग्ण व्यक्तींचा आसरा आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इथे आनंदाचं वेगळंच चित्र पाहायला मिळालं. महिला सामाजिक कार्यकर्त्या मयुरी पैलवान यांनी 1 जानेवारीच्या वाढदिवसाचं औचित्य साधत या निराधार व्यक्तींना चिकन बिर्याणीचे भोजन दिले. केवळ भोजनच नाही, तर या बेघर मनोरुग्णांच्या सानिध्यातच केक कापत मयुरी पैलवान यांनी आपला वाढदिवस साजरा केला. केक पाहताच येथील मनोरुग्ण आनंदाने केकवर तुटून पडले. एकमेकांना केक भरवू लागले आणि त्या चेहऱ्यांवरील हास्य पाहून तो क्षण शब्दात मांडणंही अवघड झालं. लहान मोठे सगळेच बेघर मनोरुग्ण बिर्याणीवर ताव मारताना दिसत होते. त्या प्रत्येक घासात माणुसकीचा स्वाद होता. नवीन वर्ष आणि वाढदिवस हा आनंदाचा दिवस असतो. हा आनंद आपण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यासोबत वाटला तर त्याचा खरा अर्थ कळतो, असे मत मयुरी पैलवान यांनी व्यक्त केले. नवीन वर्षाची सुरुवात केवळ सेलिब्रेशनने नाही, तर माणुसकी, संवेदना आणि सामाजिक बांधिलकीनेही होऊ शकते. हेच या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. नवीन वर्षात समाजासाठी प्रेरणादायी ठरणारी ही सुरुवात उमरगा तालुक्यातून. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.